नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BSc IT का करावा. बघा, बरेच विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतात की BSc IT चांगलं आहे की नाही, BSc IT करावा की नाही. तर त्याच आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की BSc IT नंतर स्कोप कसा आहे BSc ITचा, त्यानंतर कोणकोणते जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात. तर सगळ्या गोष्टींविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओमध्ये बघूया की BSc IT का करावा. तर बघा, BSc IT करण्याचं जे पहिलं कारण आहे ते आहे की इंटरेस्ट इन कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी. बघा, ज्या मुलांना जे कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर इंटरेस्ट असेल, जे प्रोग्रामिंग आहे, कोडिंग आहे, त्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की BSc IT करावा. कारण यामध्ये खूप सारे जे सब्जेक्ट आहेत ते प्रोग्रामिंग रिलेटेड आहे. त्यामध्ये C++ असेल, जावा असेल, पायथॉन असेल किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला इथे शिकवले जाते. तर ते करणं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्हाला कोडिंग करण्यात खूप मजा येईल. तर त्यामुळे जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही BSc IT नक्की करावा. त्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तिसरं कारण आहे करिअर अपॉर्च्युनिटीज. बघा, जर तुम्ही BSc IT कराल तर त्यानंतर तुमच्याकडे खूप सारे करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. ऑप्शन्स जे असतात ते तुम्हाला मिळून जातात. जसं की तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकता, सिस्टम एनालिस्ट आहे, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर असेल किंवा नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे. त्यानंतर IT मध्ये जर तुम्हाला जायचं, सायबर सिक्युरिटी आहे. त्यानंतर परत AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात. हा एक खूप फायदा आहे. तर तुम्ही यावरती पण ठरवू शकता की तुम्हाला BSc IT का करावा की नाही. त्यानंतर बघा, दुसरं येतं अजून की इंडस्ट्री डिमांड. बघा, BSc IT जर तुम्ही केलं तर सध्या IT इंडस्ट्रीमध्ये खूप सारे जे डिमांड आहे IT वाल्यांसाठी, BSc IT वाल्यांसाठी खूप डिमांड आहे. तर तुम्ही सहजरित्या प्लेसमेंट घेऊ शकता. तर तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम नाही. तर हा एक खूप मोठा फायदा आहे याचा, की तुम्हाला डिमांड आहे सध्या, तर तुम्ही करू शकता BSc IT. त्यानंतर सगळ्यात शेवटचं एंटरप्रेन्योरशिप अपॉर्च्युनिटीज. बघा, आता तुम्हाला जर कोणाच्या हाताखाली किंवा कोणत्या कंपनीत काम नसेल करायचं तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. जसं की स्वतःचं स्टार्टअप पण चालू करू शकता किंवा ऑनलाईन वेबसाईट असतात त्याच्यावरती फ्रीलान्सिंग करू शकता. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय, की एखाद्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचे प्रोजेक्ट टाकून दाखवू शकता, की मी हे प्रोजेक्ट केलेले. तर ते बघून दुसरे ज्यांना कंपन्या आहे, ज्यांना प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे, तर त्या तुम्हाला काय करतील, कॉन्ट्रॅक्ट देतील का असा-असा आम्हाला प्रोजेक्ट पाहिजे. तुम्ही तो बनवून द्यायचा. त्याच्या बदल्यात तुम्हाला ते पैसे पण प्रोव्हाईड करतील. तर तुम्ही ते काम पण सुद्धा करू शकता. फ्रीलान्सिंग पण करू शकता. तर ही काही कारणं होती, की ज्यानं तुम्ही ठरवू शकता, की BSc IT करावा की नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, की इंटरेस्ट जर असेल तर तुम्ही नक्की करू शकता. त्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत. त्यानंतर इंडस्ट्री डिमांड आहे. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट पण मध्ये जाऊ शकता तुम्ही. तुमचं तिथे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.